नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण ड्रेस किंवा फ्रॉक वगैरे शिवून राहिलेले जे कपडे असतात त्या कपड्याच्या तुकड्यांपासून आणि जे मी काही झबली, दुपटी, टोपडी वगैरे लहान बाळांची शिवते तर त्यातून राहिलेले जे छोटे छोटे तुकडे असतात ज्याला आपण चिंध्या म्हणतो, तर त्या चिंध्यांपासून एक वेगळं काहीतरी बनवणार आहोत. ते काय बनवणार आहोत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन ही दाबा, जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर आपण आता जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करू. मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्याप्रमाणे मी इथे काही कपड्यांचे तुकडे घेतलेले आहेत राहिलेले, हे बघा. आणि हा एक मी घेतलाय अस्तरसाठी प्लेन कपडा. त्याचप्रमाणे मी इथे चिंध्या पण घेतलेल्या आहेत, जे छोटे छोटे तुकडे राहिले होते झबली, दुपटी वगैरे शिवून, तर त्याचे मी अजून छोटे छोटे बारीक तुकडे केले आणि त्याच्या चिंध्या अगदी बारीक चिंध्या बनवल्या. त्याप्रमाणे माझ्या 2 साड्यांना मी झाड्यांच्या पदरांना म्हणजे मी नेट लावलेलं होतं, तर ते नेट जे राहिलं होतं त्या नेटचा पण मी इथे आज वापर करणार आहे. आणि हा एक मी कॅनव्हास आणलेला आहे, हा विकत आणलेला आहे कॅनव्हास. आणि हा कॉलरला जो कॅनव्हास लावतात ना शर्टच्या कॉलरला, तर तो हा कॅनव्हास आहे. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार मिळतात. एक मिळतो तो न चिकटणारा मिळतो आणि एक मिळतो तो चिकटणारा कॅनव्हास मिळतो. हे बघा, इथे तुम्हाला थोडंसं असं शायनिंग शायनिंग दिसत असेल, तर त्या बाजूने जर इस्त्री केली ना तर तो कपड्याला चिकटतो. तर अशा सगळ्या वस्तू घेऊन आज आपण एक काहीतरी वेगळं बनवणार आहोत. तर हा जो कपडा आहे ना, हा आपल्याला आधी 12 बाय 30 म्हणजे लांबीला 30 इंच आणि रुंदीला 12 इंच अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे. हे बघा, हे बघा, इथे मी रुंदी घेतली आहे 12 इंचावर आणि याची लांबी घ्यायची आहे आपल्याला 30 इंच. ऍक्च्युअली हे थोडंसं जास्त घेतलं तरी चालतं, म्हणजे मी 13 इंच घेते, कारण याला मी अजून इस्त्री केलेली नाही आहे. याला मी कॅनव्हास सोबत इस्त्री करणार आहे आणि त्यानंतर तो सरळ होईल. मग कुठेतरी कमी जास्त झालं तर पंचायत व्हायला नको, म्हणून मी हे थोडंसं जास्त घेते. इथे मी 30 इंचावर एक खूण करून घेते. हे पण मी थोडंसं एक्स्ट्रा घेणार आहे, 31 इंचावर वगैरे अशी खूण करून घेते. आणि इथे पण मी एक 12 इंचावर खूण करून घेते. हे आपल्याला नंतर थोडंसं कमी होईल. आत्ता मी 13 इंचावर, सॉरी, इथे मी 13 इंचावर खूण करून घेते. आता हे नंतर आपल्याला कमी करायला लागेल, त्यामुळे थोडंसं जास्तच मी इथे कापून घेते. हे बघा, आता हे मी अंदाजाने 13 बाय 31 इंच कापून घेतलंय. हे नंतर आपल्याला कमी करायचंय. आणि आता आपल्याला हा जो कॅनव्हास आहे ना, हा कॅनव्हास पण त्याच मापात आपल्याला कॅनव्हास पण कापून घ्यायचा आहे. मी कॅनव्हास आणि हा कपडा आता अंदाजाने 12 बाय 30 इंचाचा कापून घेतलेला आहे. आपल्याला आता पॉकेट करण्यासाठी अजून एक वेगळा कपडा लागणार आहे, तर त्याच्यासाठी मी हा कपडा घेतलाय. आपल्याला 3 पॉकेट्स करायचे आहेत याचे, तर ते पण आपल्याला 12 बाय 9 इंच वगैरे आधी कापून घ्यायला लागतील, 3 तुकडे. आणि त्यानंतर याला पण आपल्याला कॅनव्हास जोडायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला हे अस्तर कापून घ्यायचंय. आता अस्तर आपल्याला या मेन कपड्याला पण लागणार आहे आणि हे जे 3 तुकडे कापलेत पॉकेटसाठी त्याला पण लागणार आहे. तर त्यानुसार आपण अस्तर पण कापून घेऊ. पॉकेट्सचं अस्तर कापण्याआधी आपण अस्तर या कॅनव्हासवर ठेवायचं आणि त्याला आधी इस्त्री करून घ्यायची. म्हणजे काय होईल, आपल्याला कितपत अस्तर लागतं तो अंदाज येईल. तर इथे मी आता
कॅनव्हासवर अस्तर ठेवलेलं आहे. आता मी त्याला ही अशी व्यवस्थित इस्त्री करून घेते, जेणेकरून ते कॅनव्हास या अस्तरला चिकटेल. हे थोडंसं जाड अस्तर असल्यामुळे चिकटायला थोडासा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे जरा त्याला कॉटनवर ठेवून इस्त्री करायला लागते. कारण कॉटनवर ठेवलं की ते छान गरम होते इस्त्री आणि मग त्याला ते चिकटू शकतं. समजा नाही चिकटलं तरी काय फारसा फरक पडत नाही, कारण मलाही या कॅनव्हासचा एवढा अंदाज नाहीये. आपलं नेहमीचं ब्लाऊजचं जे कॅनव्हास असतं ना ते पटकन चिकटतं, पण ते जाड नसतं, म्हणून मी आता हे कॅनव्हास वापरतेय. आता बघू, नाही चिकटलं तर आपण त्या मापात ते कापून घेणार आहोत. आणि तसंही आपल्याला हे कपडे नंतर मशीनवर एकमेकांना जोडून घ्यायलाच लागणार आहे. इथे मी आपलं मेन कापड, त्यानंतर कॅनव्हास आणि त्यानंतर त्याला लावायचं अस्तर, असं सगळं व्यवस्थित एकमेकांवर ठेवून इस्त्री करून ॲडजस्ट केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याला जे आपण कप्पे बनवणार आहोत, म्हणजे जे पॉकेट बनवणार आहोत, तर त्या तीनही पॉकेट्सचं सुद्धा मी त्याचप्रमाणे व्यवस्थित अरेंजमेंट करून घेतलेली आहे. हे व्यवस्थित एकमेकावर अरेंज करून हे जोडण्यासाठी आता आपण मशीनवर जाऊ. ही सगळी माझी तयारी बघून तुम्हाला साधारण अंदाज आलाच असेल की आपण काय बनवणार आहोत. आता आपण हा जो मेन भाग तयार करून घेतलाय, म्हणजे हा कपडा, याच्या खाली कॅनव्हास आणि त्याच्या खाली अस्तर, तर ते आपण अंदाजे एका मापात कापून आपण त्याच्यावर इस्त्री फिरवून घेतलेली आहे. तर त्याला आधी आपण टिपा मारून घेणार आहोत आणि त्यानंतर हे जे आपण 3 पॉकेट बनवलेले आहेत, तर ते पण मी तसेच अरेंज केलेले आहेत. कपडा, खाली कॅनव्हास आणि त्याच्या खाली अस्तर, तर असे मी 3 घेतलेले आहेत. तर याला आधी आपण सगळ्याला टिपा मारून घ्यायचे आहेत बाजूनी, जेणेकरून नंतर ते हलणार नाही. आणि त्यानंतर हे पुन्हा एकदा आपण मोजून व्यवस्थित माप त्याच्यावर टाकून घेणार आहोत. फक्त हे एक्स्ट्रा जे घेतलेलं आहे ना, तेवढ्यासाठी घेतलंय की शिवल्यानंतर ते थोडंसं कापड इकडे तिकडे सरकतं, तर तसं काही व्हायला नको, म्हणून मी जरा एक्स्ट्रा घेतलंय. पूर्ण त्याला टिपा मारून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा माप टाकून हे नीट करून घेऊ. तर आता आधी मी या सगळ्यांना टिपा मारते आणि नंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसिजर काय आहे ती दाखवणार आहे. आता याला मी अस्तर आणि कॅनव्हास जोडून घेतलंय आणि सगळ्या बाजूने नीट करून घेतल्यानंतर हे 29 इंच याची उंची झाली. आता आपल्याला याचे 3 भाग करायचे आहेत, मध्ये 1-1 इंचाचं अंतर ठेवायचंय. याची रुंदी आहे 12 इंचच राहिलेली आहे, म्हणजे जरी आपण ते कट केलं तरी 12 इंच, 13 इंच घेतलं होतं ना, मग 12 इंच उंची राहिली थोडंसं कापून गेल्यानंतर. आता 9 त्रिक 27 3 भाग आपल्याला करायचे आहेत. 9 त्रिक 27 आणि वरती 2 इंच राहतात. तर इथून काय करायचं, इथून 2 इंच आपल्याला अंतर हे सोडून द्यायचंय. हे इथे वाटलं तर मी थोडंसं नीट कापून घेते. इथे थोडीशी चुणी पडली आहे, त्यामुळे हा भाग आपण खाली ठेवायचा आणि इकडनं आपण करायला घ्यायचंय हे. तर इथून आपल्याला 2 इंच अंतर सोडायचं. हे बघा, 2 इंच अंतर सोडल्यानंतर आता हे झालं 27 इंच. 27 इंचाचे 3 भाग करायचे, म्हणजे 9 त्रिक 27 म्हणजे 9 इंचाचा एक भाग होतो. परंतु आपल्याला याची रुंदी फक्त 7.5 इंच, किंवा हे जे पॉकेट आहे ना, त्या पॉकेटची उंची आपल्याला 7.5 इंचच घ्यायची आहे. इथे कारण मध्ये आपल्याला पुन्हा जागा सोडायला लागते, त्यामुळे हे 7.5 इंच झालं. इथे आपल्याला दीड इंचाचं गॅप ठेवायचा आहे. पुन्हा इथून आपल्याला 7.5 इंच घ्यायचंय. इथून पुन्हा 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. आणि इथे हे खाली बघा, आता 8 इंच आलं. 8 म्हणजे हे थोडंसं इकडे शिवणीत जाईल, त्यामुळे हे 8 इंच झालं. तर अर्धा इंच आपण सोडलं तर ते 7.5 बरोबर येतं आपलं. तर अशा पद्धतीने आपण हे ते
आता 3 भाग केलेले आहेत. आता याला आपल्याला पॉकेट जोडायचे. तर आपण जे ते 3 तुकडे जे तयार केलेले होते, हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे कपडावर, मध्ये कॅनव्हास आणि खाली अस्तर. तर हे तुकडे आपण इथे वापरणार आहोत, पण हे आपण असेच्या असे जोडणार नाही. इथे आपण चिंध्या आणि नेटचा वापर करणार आहोत. तर तो आता कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला या पॉकेट्सना हे नेट जोडून घ्यायचे असं. म्हणजे ही जी सुलट बाजू आहे त्याच्यावर हे नेट ठेवायचं आणि याला 3 बाजूनी फक्त शिवून घ्यायचं. असं 3 बाजूनी, या 3 बाजूनी किंवा या 3 बाजूनी, कुठल्याही 3 बाजूनी याला हे नेट जोडून घ्यायचे. आणि हे जोडून झाल्यानंतर मग आपण पुढे बघू. हे बघा, हे याला मी नेट जोडून घेतलं. आता हे जास्तीचं जे नेट आहे ना ते मी काढून टाकते. आता याच्यामध्ये आपल्याला चिंध्या भरायच्या आहेत. या नेट मध्ये हे बघा, आणि अशा सपाट करत जायचं जेणेकरून जास्त जाड पण होऊन चालणार नाही. एका पॅकेटमध्ये किती बसतात तेवढ्या भरायच्या. खूप जाड नाही करायचं आपल्याला. असे 3 पॅकेट करायचे, 3 पॉकेट करायचे. काय पॅकेट म्हणतात, पॉकेट म्हणतात, काही म्हणा. तर असं आपल्याला हे 3 कप्पे करायचे, असं आपण शुद्ध मराठीत म्हणू. ते पॉकेट बिकेट जाऊ दे. हे बघा, हे असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित. खूप जाड पण नाही करायचं. आणि आता याला काय करायचं, एका बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची, किंवा या चिंध्या भरायच्या आधी तुम्ही टीप मारून घेतली तरी चालेल, ते उलट सोयीचं होईल. हे असं एका बाजूने मागे दुमडून घ्यायचं असं. असं कुठल्याही एका बाजूने हे असं मागे दुमडून घ्यायचं. म्हणजे काय होईल की आपण जेव्हा ते त्या मेन कापडावर लावू ना तेव्हा हे असं उघडं दिसणार नाही. एका बाजूने आपल्याला पाइपिंग करायची आहे, परंतु दुसऱ्या बाजूने आपल्याला ते जसंच्या तसं त्या मेन जो आपण पार्ट बनवलाय 29 बाय 12 इंचाचा, त्याच्यावर आपल्याला हे बसवायचंय, म्हणजे जोडून घ्यायचंय. तर खालची बाजू आहे ती आपण डायरेक्टच जोडणार आहोत आणि वरच्या बाजूला आपण पाइपिंग करणार आहोत. तर हे आता मी इथे शिवून घेते आधी एका बाजूने. हे एका बाजूने शिवून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला पुन्हा टिपा मारायच्या आहेत. मग इथे तुम्ही काहीही डिझाईन करू शकता. तुम्हाला गोल करायचा आहे गोल करू शकता, तुम्हाला चौकोन चौकोन करायचे तुम्ही चौकोन चौकोन करू शकता. आता मी याच्यावर फक्त अशा सरळ टिपा मारून घेणार. या अशा चिंध्या घट्ट पकडायच्या आणि ह्या टिपा किंवा हे जे काही चौकोन गोल करणार आहोत ना आपण, ते का करायचं तर या चिंध्या नंतर हलता कामा नये. म्हणजे जेव्हा आपण हे त्याला
जोडू आणि जेव्हा आपण ते वापरायला सुरुवात करू तर तेव्हा या चिंध्या गोळा होऊ नयेत म्हणून आपण अशा या टिपा मारून घ्यायच्या. हे असं करून झालं. वाटलं तर तुम्ही याच्यात अजून छोटे छोटे चौकोन पण करू शकतात. हे बघा, हे असं झाल्यानंतर याला आता एका बाजूला पाइपिंग करून घ्यायची. या चिंध्या आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. तर अशा प्रकारे हे बघा, तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे मी हे 3 कप्पे आता असे बनवून घेतले. 1, 2 आणि 3. आता याला आपल्याला पाइपिंग करायची. मी एका कप्प्याला कशी करायची ते तुम्हाला दाखवते आणि बाकीच्या कप्प्यांना मी करून घेते. तर या कप्प्यांना पाइपिंग करण्यासाठी मी आता हे थोडंसं माझ्याकडे एक मॅचिंग तुकडा राहिलेला होता, हा मी आता वापरणार आहे. तर याचं साधारण या रुंदीचं, या लांबीचे आपल्याला तुकडे काढून घ्यायचे आणि त्याची रुंदी अंदाजे आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे. तर असं आपल्याला तीन तुकडे लागणार आहेत. हे 3 तुकडे मी आता करून घेतले. आता एकाला कशी पाइपिंग मी करणार आहे ते दाखवते. ज्या बाजूने आपण ते दुमडून टीप मारली आहे त्या बाजूनी आपल्याला पाइपिंग नाही करायची आहे. आपल्याला पाइपिंग करायची आहे दुसऱ्या बाजूला. हे बघा, इथे मी दुमडलेलं नाहीये, तर या बाजूला पाइपिंग करायची आहे आणि इकडनं नाही करायची. हे आपण त्या मेन जो आपला भाग आहे मोठा त्याच्यावर आपण हे जोडणार आहोत, त्यामुळे इथे पाइपिंग करायची नाही. मध्यंतरी मी एक लहान बाळाचं झबलं दाखवलं होतं युट्यूबवर. तर मला बरेच कमेंट्स आले की एवढे सगळे व्याप कशासाठी करायला पाहिजेत, आता बाजारामध्ये सगळं रेडीमेड मिळतं. पण माझं तरी म्हणणं असं आहे की माणसाने काहीतरी करत राहिलं पाहिजे आणि जेवढं ऍक्टिव्ह आपण राहू तेवढं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं असतं. हे असं खालच्या बाजूने पाइपिंगसाठी कापड जोडून घेतल्यानंतर आता काय करायचं, हे म्हणजे आपण नॉर्मल करतो तशीच पाइपिंग करायची, पण इथे आपल्याला डबल दुमडायचंय. त्याचं कारण असं आहे की हे जे आपण बनवलंय ना हे जाड आहे, मग त्यामुळे ही पाइपिंग पण थोडीशी जाडच आली पाहिजे. म्हणून हे बघा, मी आता काय केलं, म्हणून मी 2.5 इंच रुंदीचा अंदाजे हा तुकडा घेतला होता. हे एकदा दुमडलं, हे पुन्हा दुमडलं आणि परत हे असं दुमडलं आणि इथे आता मी टीप मारणार आहे.
मी सुद्धा आधी या चिंध्या फेकूनच देत होते, परंतु नंतर एक दिवस माझ्या डोक्यात आलं की म्हणजे मी कपाट आवरत असताना मला हे नेट सापडलं, मग या नेटचं आता काय करायचं याच्यावर मी विचार केल्यानंतर मला ही आयडिया सुचली, म्हणून मी आता हे बनवतीये आणि तुम्हाला पण दाखवतीये। तर आता अशा प्रकारे मी या सगळ्याला अशी पाइपिंग लावून घेते। हे बघा अशा प्रकारे हे 3 कप्पे मी आता गोठ लावून पूर्ण केलेत। आता हे 3 कप्पे आपल्याला या मेन आपल्या जे आपण बनवलं होतं ना, हा मेन पार्ट, त्याच्यावर आपल्याला ठेवायचे आणि त्याच्यावर नंतर आपल्याला बाजूने टिपा मारायचे आहेत। आता एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की आपण एक वॉल ऑर्गनायझर बनवत आहोत। हे बघा, हे असं ठेवायचं आणि नंतर मग याला 4ही बाजूनी पाइपिंग करून घ्यायची आणि ती पाइपिंग झाल्यानंतर वरती त्याला एक छोटासा बंद करायचा, जेणेकरून ते हुकला अडकवता येईल। हे बघा, तर आता हे मी सगळं पूर्ण करते, बाजूनी टिपा मारून घेते आणि पाइपिंग पण करून घेते। हे बघा, ही वरती 2 इंचाची मी मार्जिन सोडून दिली आणि हे इथून इथपर्यंत शिवलंय। आता ही जी बाजू आहे ना, ही आपल्याला याला जोडायची आहे। मग त्यावेळेला काय करायचं, सुई आतमध्ये ठेवायची आणि हे असं फिरवून घ्यायचं, व्यवस्थित करून घ्यायचं। इकडे आपण एका बाजूला टीप मारली होती ना, तर ती बाजू आपल्याला याला अशी जोडून घ्यायची। हे इकडे काही फरक पडत नाही, कारण हे नंतर आपण कापून टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आपण आता खालचे पण कप्पे सगळे जोडून घेणार आहोत। हे बघा, आता हे मी जोडून घेतलेले आहेत। फक्त एक लक्षात ठेवायचं की इथे खालची जी टीप आहे ना, ही डबल मारायची आणि इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं दोन्ही बाजूनी, म्हणजे याच्यात तुम्ही सामान घातल्यानंतर हे पटकन निघणार नाही। आणि दोरा त्याच रंगाचा वापरायचा, म्हणजे तो पटकन दिसून पण येत नाही। किंवा तुम्ही वाटलं तर ह्याच्यावर पण इथे असं एखादी पट्टी लावू शकता, ही अशा प्रकारे वरून, म्हणजे तो दोरा पटकन दिसून येणार नाही। हे बघा, अशी जर तुम्ही फोल्ड करून इकडे पट्टी लावली ना, तर हा दोरा पटकन दिसून येणार नाही आणि हे दिसायला पण थोडं चांगलं वाटेल। तर आपण आता ते आधी करून घेऊ आणि मग त्याला 4ही बाजूनी पाइपिंग करून घेऊ। हे बघा, आता मी हे सगळे कप्पे जोडून इथे सगळ्या बाजूनी त्याला गोठ लावून घेतलेला आहे। आता याला आपल्याला वरती अडकवायला एक लूप बनवायचा आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आणि त्या मध्याच्या बाजूने 1-1 इंच सोडून आपल्याला या कपड्यापासून एक लूप बनवायचा आहे। तो बनवून झाला की आपलं हे वॉल हँगिंग पूर्ण झालं। तो लूप बनवण्यासाठी पण मी इथे छोटीशी एक कॅनव्हासची पट्टी घेतली आहे, कारण आपला हे जे वॉल हँगिंग आहे ना, हे चिंध्या वगैरे घातल्यामुळे ना जरा जाड झालेलं आहे। तर त्या हिशोबाने त्याचा हा जो लूप आहे तो तेवढाच दणकट असला पाहिजे। त्यामुळे आता हे कॅनव्हासची पट्टी अशी मध्ये ठेवणार मी आणि याला असं दुमडून इथे एक टीप मारून घ्यायची आणि नंतर मग हे असं करायचं आणि
याच्यावरनं व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि त्याला मघाशी सांगितल्यासारखं मध्याच्या बाजूने 1-1 इंच सोडून हे लूप त्याला जोडून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे आपलं हे आता वॉल हँगिंग पूर्णपणे तयार झालेलं आहे। हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही बघू शकता याचे कप्पेसुद्धा भरपूर मोठे आहेत, त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही तुमचे काही डॉक्युमेंट्स, बँकेचे पासबुक अशा काही वस्तू ठेवू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही जर हे लहान मुलांसाठी वापरणार असाल तर लहान मुलांच्या ज्या वस्तू असतात म्हणजे छोटे छोटे लंगोट, छोटी छोटी झबली जी आपल्याला इतस्तः विखुरलेली दिसतात तर ती एके ठिकाणी सापडावीत, तर ती सुद्धा घडी करून तुम्ही याच्यामध्ये ती व्यवस्थित ठेवू शकता, जेणेकरून अंधारात जरी शोधायला गेलात तरी तुम्हाला ती आतमध्ये हात घातल्याबरोबर लगेच सापडतील। तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथेच पूर्ण झालेला आहे आणि आता आपण भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। एक खास टिप, हे वॉल हँगिंग बनवण्यासाठी मी बाजारातून कॅनव्हास विकत आणून वापरला, परंतु आपण जेव्हा साड्या विकत घेतो तेव्हा काही साड्यांमध्ये स्पंज असतं, तर ते स्पंज वापरून पण तुम्ही हे वॉल हँगिंग बनवू शकता। माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी कॅनव्हास विकत आणून याचा उपयोग केलेला आहे।